तिरुपती बालाजी देवस्थानच्या लाडू प्रसादासाठी वापरण्यात आलेल्या तुपामध्ये परदेशी चरबी वापरण्यात आल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळानं सादर केलेल्या अहवालात परदेशी चरबी असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे। बातमी सविस्तर पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर लाडूसाठी वापरण्यात आलेल्या तुपामध्ये परदेशी चरबी, गोमांस चरबी, माशाचं तेल आणि लाड म्हणजेच डुकराची चरबी असल्याचं रिपोर्टमधून समोर आलंय। बुधवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी याबाबत गंभीर आरोप केले होते। चंद्रबाबू नायडू यांनी YSR काँग्रेसवर तिरुपती लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर केल्याचा आरोप केला होता। नायडू यांचा हा आरोप अपप्रचार आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं YSR काँग्रेसनं म्हटलंय। भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांनी याबाबत ट्विट करून पुरावा देखील दिलाय। तावडे म्हणतात, तिरुपती देवस्थानच्या पवित्र लाडूंमध्ये बीफ फॅट आणि माशांचं तेल आढळून आलेलं आहे। हिंदू धर्माची आस्था आणि विश्वासाला हा तडा आहे। YSRCP सरकार किती हिंदू विरोधी होतं हे आता उघड झालंय। जगनमोहन रेड्डी सरकारनं कोट्यवधी हिंदूंच्या आस्थेची थट्टा केली आहे, त्यांना माफ केलं जाऊ शकत नाही। आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात तिरुपती बालाजीच्या प्रसादामध्ये प्राण्यांचं मांस मिसळलं जात होतं, असा गंभीर आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख N. चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी केलाय।